सियावर रामचंद्र की जय. लंकेतून भगवान रामचंद्रांना शरणागत व्हायला निघालेला बिभीषण रामचंद्र ज्या समुद्र तटावर बसलेले आहेत तिथे येऊन पोचलाय. पण तो आकाशात आहे आणि आकाशातल्या बिभीषणाने आपल्या येण्याचं वर्तमान सांगितल्यानंतर रामचंद्रांच्या समोर विचार विमर्शासाठी बसलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना आहेत. सुग्रीव वेगळंच काही सांगतोय, जांबवान वेगळंच काही सांगतोय, अंगद वेगळंच काही सांगतोय. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने रामचंद्रांना सल्ला देतायत आणि रामचंद्र या सगळ्यांचा सल्ला ऐकून घेतायत. रामचंद्रांच्या समोर असलेल्या 2 माणसांच्या सल्ले अजून घ्यायचे राहिलेत. त्यातला एक आहे लक्ष्मण. मी तुम्हाला मागच्या भागामध्ये म्हटलं होतं की कसं असतं बघा, माणसं आपल्या स्वभावाप्रमाणे बघत असतात. समोर त्यांच्याकडे बघताना स्वभावाप्रमाणे बघतात आणि त्याचा आपल्याप्रमाणे अंदाज घेण्याचा प्रयत्न करतात. माझ्या मनात काय चाललंय त्यावरून मी विचार करतो. म्हणजे मी घाबरलेला असेल तर तो घाबरवायला आलाय असं वाटतं, तो घाबरून आला असेल असं वाटतं. मी मनात ज्या भावना ठेवून आहे त्याच भावना मी समोरच्याच्या बाबतीत विचार करतो. आपलं असंच होतं ना, आपल्या मनातल्या विचारांना आपण दुसऱ्यावर लावत असतो. लक्ष्मणाचंही तसंच झालंय. लक्ष्मणाचं आयुष्य कसं आहे बघा, अगदी शिक्षणापासून म्हणजे ज्ञानप्राप्तीच्या काळापासून ते वनवासाचा हा काळ, हा लक्ष्मण रामचंद्रांच्या सोबत आहे. रामचंद्र हे लक्ष्मणाचं सर्वस्व आहे. आपला भाऊ जीव की प्राण आहे. राजकीय सुख सगळी त्यागून, राज्याची सुख सगळी त्यागून, पत्नीचं सुख त्यागून लक्ष्मण बंधूच्या सेवेसाठी आलेला आहे. त्याच्या दृष्टीनं बंधू हे एकमेव आहे की ज्याला त्याने सर्वस्व मानलेलं आहे. लक्ष्मण रामचंद्रांच्या समोर हात जोडून उभा आहे आणि म्हणतो, बंधू, हा जो बिभीषण आलाय ना, तो मला विश्वास ठेवण्यायोग्य वाटत नाहीये. खरं तर त्याचा वधच केला पाहिजे. रामचंद्र विस्मयाने लक्ष्मणाला विचारतात, का रे? तुम्हाला बघा ना, जो आपल्या भावाची साथ द्यायची सोडून दुसऱ्याकडे आलेला आहे तो विश्वासू कसा असेल? लक्ष्मणाची विश्वासाची व्याख्या काय? बंधूंच्या सोबत राहणे. आपल्याकडे चालतं ना राजकारणात, आता कसं भाऊ म्हणतील तसं, आता कसं दादा म्हणतील तसं. लक्ष्मण हे आता कसं रामचंद्र म्हणतील तसं असं वागत आलेलं आहे. त्यांनी म्हणावं, त्यांनी आज्ञा करावी आणि लक्ष्मणानं ती पाळावी. त्याच्या दृष्टीने योग्य माणूस कोणता आहे? जो भावाच्या ज्येष्ठ बंधूच्या आज्ञेत राहतो, साथ देतो, तो योग्य. मग हा आलेला बिभीषण आपला मोठा भाऊ रावणाची साथ सोडून आलाय, तो योग्य नाही. त्याला शरण देऊ नये, त्याला भेटू नये, उलट त्याला आकाशातून खाली उतरवून कैद करावं, त्याला मारावं असा सल्ला लक्ष्मण देतोय. आता बहुतेकांचे सल्ले हे बिभीषणावर विश्वास ठेवू नये अशा स्वरूपाचे आहेत. जांबवानाचा जरा थोडासा हे काय की नाही, बघावं काय आहे, तपासून घ्यावं आणि मग ठरवावं असं जांबवान म्हणतोय. तर अंगदानी तर सरळ सरळ त्याला मारूनच टाकावं असं सांगितलं. सुग्रीवही हे मान्य करायला तयार नाहीये. मग हे सगळं ऐकल्यानंतर रामचंद्र हनुमंताच्याकडे वळतात. म्हणतात, हनुमंता, तुला काय वाटतंय? आपली खांद्यावरची गदा जमिनीवर ठेवून हनुमंत म्हणतात, प्रभू, मी आपल्या समोर काय बोलावं, पण मनात जे वाटतंय ते सांगतो. सांग ना. इथे अनेकांनी बिभीषणाच्या चौकशीसाठी गुप्तचर पाठवावे असं म्हटलंय. मला वाटतं गुप्तचर पाठवण्याची गरज नाही. म्हणजे का?
अहो, जो स्वतः रावणाला सोडून आलाय तो सांगतोय मी रावणाला सोडून आलोय. खरंय, तो रावणाचा भाऊ आहे, त्यानं ती माहिती लपवलेली नाहीये. तो आपल्याला शरण आलाय, त्याने ती माहिती लपवलेली नाहीये. का आलाय ते सांगितलंय, त्याने ती माहिती लपवलेली नाहीये. त्याच्या बाबतची जी जी माहिती आपल्या गुप्तहेराकडून आपल्याला मिळणार आहे ती सगळी माहिती तो सांगतोय. मग गुप्तहेर पाठवून वेगळी माहिती काय घ्यायची? म्हणजे हनुमान आजच्या सरकारमधले नव्हते. चौकशी समिती नेमा, अहवाल मागवा, अहवालात काय लिहिलंय बघा आणि अहवालानुसार निर्णय घ्या. वेळ काढूपणाची अहवालाची प्रक्रिया आहे. म्हणजे घडलेलं काय असतं सगळ्या जगाला ठाऊक असतं, पण वेळ काढायचा ना, अहवाल मागवा, समिती नेमा. समिती गेली, अहवाल आणलं, समिती काय सांगते? तो रावणावर टीका करून निर्भत्सना करून उडाला, तो आकाश मार्गाने आला. राक्षस असल्यामुळे त्याच्याकडे आकाश मार्गाने येण्याची क्षमता होती आणि तो येऊन पोचलेला आहे, त्याने हे केलेलं आहे, हेच सांगणार आहे ना. आणि तो ते सांगतोय ना, बिभीषण तेच सांगतोय. त्यासाठी वेगळे हेर पाठवण्याची काय गरज आहे? दुसरी गोष्ट जी मला जाणवते आहे ती सांगतो, तो खोटे बोलत नाही. बिभीषण जे जे वाक्य बोलतोय ते खरे आहेत. काही गोष्टी मी बघून आलोय, त्यामुळं मला माहित आहे, मला जाणीव होऊ शकते. म्हणजे उगाच मला अतिंद्रिय शक्तीला जाणवतंय की तो खोटं बोलत नाही असं नाही. बिभीषण काय करू शकतो, काय बोलू शकतो याची जाणीव मला आहे, कारण मी बघून आलेलो आहे. त्यामुळे तो खोटं बोलत नाही हे नक्की आहे. रामचंद्र म्हणाले बरोबर आहे. तिसरी गोष्ट सांगतो, तो शरण आला आहे. आपण शरणागत वत्सल आहात, शरणागताला दूर लोटू नये. त्यामुळं बिभीषणालाही आपण आपल्या पंखाखाली घ्यावं, आपल्या कृपाछत्राखाली घ्यावं, त्याला जवळ करावं. आणि चौथी गोष्ट, तो कोणाचा विनाश करायला आलेला नाही आहे. रावणाच्या कृत्याची शिक्षा रावणाला मिळावी आणि लंकेचा विनाश होऊ नये अशी त्याच्या मनातली प्रामाणिक भावना आहे. सबब तो कोणाच्या वाईटासाठी नव्हे तर त्याच्या राज्याच्या कल्याणासाठी आलेला आहे. त्यामुळं ही त्याला स्वीकारावं. म्हणजे गुप्तचर पाठवण्याची गरज नाही, तो खोटे बोलत नाही, तो शरण आला आहे आणि तो लंका वाचवायला आला आहे. या एवढ्या कारणापोटी बिभीषणाला आपल्या शरणात घ्यायची काहीही अडचण नाही असं मला वाटतंय. भक्तवत्सला, आता आपण याबाबतचा निर्णय घ्यावा. एवढं बरं असतं. मला असं वाटतंय निर्णय तुम्ही घ्यावा. म्हणजे निर्णय घेण्याच्या पातळीसापर आणताना सगळं सांगायचं की तुम्ही निर्णय घ्यावा, काय घ्यायचा आहे तो. रामचंद्राने मंद स्मित करत हनुमंताला सांगितलंय, हनुमंता अगदी बरोबर बोललास, मी तुझ्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. आणि त्याला बोलवावं, त्याला सांगावं की ये असं मला वाटतंय. पण सुग्रीव मात्र काही सहमत होत नाहीये. तो म्हणतोय नाही, अवघड आहे, असं करू नये असं मला वाटतं, अशा माणसावर विश्वास ठेवू नये असं मला वाटतं. आणि मग सुग्रीव रामचंद्राला एक गोष्ट, रामचंद्र सुग्रीवाला एक गोष्ट सांगतात. ती गोष्ट कोणती? मग सुग्रीवाला ते कसं कन्व्हिन्स करतात ते सगळं बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.